हॅलो एव्हरीवन, आज आपण अध्यापन दृष्टिकोन मीन्स टीचिंग ॲप्टिट्यूड या विभागावर काही सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. तर बघूया प्रश्न क्रमांक 1. व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते? पर्याय क्रमांक अ नैसर्गिक वातावरण, पर्याय क्रमांक ब नियंत्रित वातावरण, पर्याय क्रमांक क पर्यवेक्षित वातावरण, पर्याय क्रमांक ड नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरण. आपणा सर्वांना माहीत आहे की व्यक्तीचे अध्ययन हे नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरणामध्ये घडून येत असते. पर्याय क्रमांक ड नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरण. प्रश्न क्रमांक 2. उच्च माध्यमिक स्तरावर सध्या टिंबटिंब पद्धतीचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक अ अवलोकन पद्धती, पर्याय क्रमांक ब निरीक्षण पद्धती, पर्याय क्रमांक क चिंतन व मनन पद्धती, पर्याय क्रमांक ड व्याख्यान पद्धती. उच्च माध्यमिक स्तरावर व्याख्यान पद्धतीचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक ड व्याख्यान पद्धती. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी टिंबटिंब हे शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे. पर्याय क्रमांक अ नोकरी, पर्याय क्रमांक ब समाज परिवर्तन, पर्याय क्रमांक क शिक्षकांचा उदरनिर्वाह, पर्याय क्रमांक ड वरील सर्व. शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टांपैकी समाज परिवर्तन हे एक उद्दिष्ट आहे. पर्याय क्रमांक ब समाज परिवर्तन. प्रश्न क्रमांक 4. शालेय गणवेशाच्या माध्यमातून टिंबटिंब या मूल्याची जपवणूक होते. पर्याय क्रमांक अ विषमता, पर्याय क्रमांक ब विविधता, पर्याय क्रमांक क समता, पर्याय क्रमांक ड लोकशाही. शालेय गणवेशाच्या माध्यमातून समता या मूल्याची जपवणूक होते. पर्याय क्रमांक क समता. प्रश्न क्रमांक 5. टिंबटिंब हा प्रश्नोत्तराचा मुख्य उद्देश आहे. पर्याय क्रमांक अ परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवणे, पर्याय क्रमांक ब विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढविणे, पर्याय क्रमांक क विद्यार्थ्यांची श्रवणक्षमता वाढविणे, पर्याय क्रमांक ड विद्यार्थ्यांचे अज्ञान उघडणे. विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढविणे हा प्रश्नोत्तराचा मुख्य उद्देश आहे. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 6. टिंबटिंब या अध्यापन पद्धतीत विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक असतो. पर्याय क्रमांक अ चर्चा पद्धती, पर्याय क्रमांक ब व्याख्यान पद्धती, पर्याय क्रमांक क अवलोकन पद्धती, पर्याय क्रमांक ड कथाकथन. चर्चा पद्धती या अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग असतो. पर्याय क्रमांक अ चर्चा पद्धती. प्रश्न क्रमांक 7. गृहपाठ देण्यामागे सर्वात महत्त्वाचा उद्देश टिंबटिंब हा आहे. हा प्रश्न सप्टेंबर 2015 सेट पेपर फर्स्टला विचारण्यात आला आहे. तर बघूया. पर्याय क्रमांक अ विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कार्यरत ठेवणे, पर्याय क्रमांक ब विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय लावणे, पर्याय क्रमांक क शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबाबत प्रत्याभरण देणे, पर्याय क्रमांक ड आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे. तर गृहपाठ देण्यामागे सर्वात महत्त्वाचा उद्देश हा आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे हा आहे. पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 8. पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल? हा प्रश्न टिंबटिंब या उद्दिष्टावर आधारित आहे. पर्याय क्रमांक अ आकलन, पर्याय क्रमांक ब मूल्यमापन, पर्याय क्रमांक क उपयोजन, पर्याय क्रमांक ड संश्लेषण. पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे आपण मूल्यमापन करून सिद्ध करू शकतो. पर्याय क्रमांक ब मूल्यमापन. प्रश्न क्रमांक 9. PTA म्हणजे टिंबटिंब. पर्याय क्रमांक अ प्रायमरी टीचर असोसिएशन, पर्याय क्रमांक ब परमनंट टीचर असोसिएशन, पर्याय क्रमांक क प्रायमरी टीचर ॲबिलिटी, पर्याय क्रमांक ड प्रॅक्टिकल टीचर असोसिएशन. PTA म्हणजे परमनंट टीचर असोसिएशन. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 10. मुक्तद्वार प्रश्नावली उत्तरकर्त्याला पुढील कामासाठी चांगला अवसर देते. पर्याय क्रमांक अ मुद्देसूद उत्तर देणे, पर्याय क्रमांक ब स्वतःच्या शब्दात उत्तर देणे, पर्याय क्रमांक क सोपी कोष्टके तयार करणे, पर्याय क्रमांक ड स्पष्ट आणि थोडक्यात उत्तर देणे. तर मुक्तोत्तर प्रश्नावली उत्तरकर्त्याला स्वतःच्या शब्दात उत्तर देणे या कामासाठी चांगला अवसर देते. पर्याय क्रमांक ब स्वतःच्या शब्दात उत्तर देणे. प्रश्न क्रमांक 11. शिक्षकांसाठी
प्रश्न क्रमांक 11. शिक्षणासाठी आवश्यक असलेली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे? पर्याय क्रमांक अ. खडू, फळा व शिक्षक. पर्याय क्रमांक ब. शिक्षक व विद्यार्थी. पर्याय क्रमांक क. महाविद्यालय व शिक्षक. पर्याय क्रमांक ड. शिक्षक व शैक्षणिक साधने. शिक्षणासाठी आवश्यक असलेली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षक व विद्यार्थी. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 12. टिंबटिंब हे मूल्यमापनाचे महत्त्वाचे साधन आहे. पर्याय क्रमांक अ. परीक्षा. पर्याय क्रमांक ब. शाळा. पर्याय क्रमांक क. रोजगार. पर्याय क्रमांक ड. कार्यानुभव. तर परीक्षा हे मूल्यमापनाचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी शिक्षण सहाय्यक साधन कोणते आहे? पर्याय क्रमांक अ. 16 फिल्म प्रोजेक्टर. पर्याय क्रमांक ब. टेप रेकॉर्ड. पर्याय क्रमांक क. हवामिलन कार्यकारी प्रतिमान. पर्याय क्रमांक ड. वरील सर्व. शिक्षण सहाय्यक साधन हे 16 फिल्म प्रोजेक्टर, टेप रेकॉर्ड, हवामिलनचे कार्यकारी प्रतिमान हे आहे म्हणजे वरील सर्व. पर्याय क्रमांक ड.